नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राजीव गांधी यांचे समाधीस्थळ कोणते? तर पहा, राजीव गांधी यांचं समाधीस्थळ विचारलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो, त्या ट्रिक्सवरनं लक्षात ठेवायचं आहे. पहा, ट्रिक्स काय आहे? रा, जी, व हा जो काही शब्द आहे यामध्ये शेवटचं अक्षर काय आहे? व आहे. तो व तसाच खाली घ्यायचा. राजू या शब्दामध्ये पहिलं अक्षर काय आहे? र आहे. हा र फक्त 2 नंबरला घ्यायचा आणि या व ला फक्त एक वेलांटी द्यायची. काय तयार झालं? वी र. वी र. मग राजीव गांधी यांचे समाधीस्थळ कोणते आहे? वीरभूमी आहे. लक्षात ठेवा. व 1 नंबर घेतला, र 2 नंबर घेतला आणि व ला वेलांटी दिली, वीरभूमी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आहे गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा, इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, गोपाळ गणेश आगरकर. हाच प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013 मध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खते उत्पादन. लक्षात ठेवा, करडी क्रांती खते उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती तर दूध उत्पादन. लक्षात ठेवा, श्वेतक्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, जीवनसत्व B3 चे शास्त्रीय नाव काय आहे? B3 चे शास्त्रीय नाव विचारलं आहे, तर नियासिन. जीवनसत्व B3 चे शास्त्रीय नाव नियासिन. पुणे बारामती मार्गावर कोणता घाट लागतो? तर दिवा घाट. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट लागतो. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? तर राष्ट्रपती. जागतिक साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो? 8 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, त्या ट्रिक्सवरनं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहा, साक्षरता असं म्हटलंय की नाही, हा जो क्ष दिसतोय तुम्हाला कसा दिसतोय? 8 सारखा दिसतोय बघा. या ठिकाणी जर आपण विचार केला, 8 सारखा पाठ दिसतो की नाही? साक्षरता हा जो क्ष आहे हा आपण असा काढतो. बरोबर, या ठिकाणी 8 आहे असं कम्पेअर करायचं. हा 8 घ्यायचा आणि साक्षरता पहिलं अक्षर काय आहे? स, आणि स वरून सप्टेंबर असं लक्षात ठेवायचं आहे. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन. ओके. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या आग्नेय किनाऱ्यास काय म्हणतात? तर कोरोमंडल. काय म्हणतात? कोरोमंडल. जीवनसत्व B5 चे शास्त्रीय नाव काय आहे? तर पॅन्टोथेनिक ऍसिड. काय नाव आहे? पॅन्टोथेनिक ऍसिड. पुढचा प्रश्न पहा, नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर थळ घाट लागतो. त्यालाच दुसरं नाव काय आहे? कसारा. लक्षात ठेवा, थळ घाट, कसारा घाट एकच आहे. नाशिक मुंबई मार्गावर थळ घाट लागतो. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढे पहा, जागतिक अहिंसा दिन केव्हा साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबर. जागतिक अहिंसा दिन 2 ऑक्टोबर. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यास काय म्हणतात? तर मलबार किनारा. काय म्हणतात? मलबार किनारा. पुढचा प्रश्न पहा, भारतीय विज्ञान संस्था कुठे आहे? बंगळूर या ठिकाणी. हायड्रोजन सोडण्यासाठी आम्ल आणि क्षारांसह प्रतिक्रिया देणारा धातू कोणता? तर जस्त. फुलांच्या लागवडीच्या शास्त्राला काय म्हणतात? तर फ्लोरिकल्चर म्हणतात. काय म्हणतात? फ्लोरिकल्चर. न्यूटनच्या आधी सर्व वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात असे कोणी भाकीत केले होते? तर आर्यभट्ट यांनी. पुढील प्रश्न पहा, देशातील कोणत्या राज्यात
इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या. देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत? तर मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. केंद्र व राज्य यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे? तर वित्त आयोग. कोणाचं कार्य आहे? वित्त आयोग. केंद्र व राज्य यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे वित्त आयोगाचं प्राथमिक कार्य आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केले आहे? तर कलम क्रमांक 215. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केले आहे? तर कलम क्रमांक 215. पुढील प्रश्न पहा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1600. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना 1600. इंग्रजांची भारतातील पहिली वसाहत कोठे? तर सुरत या ठिकाणी 1608. पुढे पहा. इंग्रजांनी भारतात कोणता व्यापार सुरू केला? तर मसाले. इंग्रजांनी पहिला किल्ला कोठे बांधला? तर मद्रास या ठिकाणी इंग्रजांनी पहिला किल्ला बांधला. पुढील प्रश्न पहा. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर हेस्टिंग्स. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हेस्टिंग्स. पिट्स इंडिया ऍक्ट कधी लागू झाला? 1784. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. साल लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पिट्स इंडिया ऍक्ट कधी लागू झाला? 1784. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला असणार आहे 1884, 1784, 1984. अशा वेळेस आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा, 1700 आहे, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट. पुढे पहा. सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? 1774. सर्वोच्च न्यायालय 1774. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर आपण बघितलं सर्वोच्च न्यायालय 1774, यामध्ये जर 10 ऍड केले किती झाले? 1784. आणि मग 1784 काय आहे? पिट्स इंडिया ऍक्ट असं लक्षात ठेवा. 1784 पिट्स इंडिया ऍक्ट. याच्यातनं 10 मायनस केले, 1784 मायनस 10 किती झाले? तर 1774. आणि 1774ला काय आलं? सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. असं थोडंसं काहीतरी ट्रिक लावून लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एकाधिकार कधी रद्द झाला? रद्द झाला असं विचारलं आहे. तर 1813. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एकाधिकार रद्द झाला कधी? 1813. साल लक्षात ठेवा, 1813. 1813 असं तोंडी पाठ करून ठेवायचं. ओके. पण रद्द झाला हे लक्षात ठेवा. चुकून तुम्हाला तिथं सुरू कधी झाला असं दिलं, मग काय होईल? तुमच्याकडनं चुकू शकतं. प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचायचा आहे. रद्द झाला असं विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? 24 डिसेंबर. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. राष्ट्रीय सुशासन दिन कधी असतो? 25 डिसेंबर. राष्ट्रीय सुशासन दिन 25 डिसेंबर. लक्षात ठेवा, 24 आणि 25. डिसेंबर डिसेंबर महिना एकच आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. राष्ट्रीय सुशासन दिन 25 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. ग्राहक कसे आहे? ग्राहक सुशासन. सुशासन म्हणजे चांगलं शासन. ग्राहकांनी कसं राहिलं पाहिजे? चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे चांगलं शासनाला ठेवलं पाहिजे, राहिलं पाहिजे, असं तुम्ही कम्पेअर करायचं. काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. ग्राहक दिन 24 डिसेंबर आणि सुशासन दिन 25 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. जर तुम्हाला पोलीस भरतीची टेस्ट पाहिजे असेल किंवा कोणत्याही विषयाची PDF पाहिजे असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ
36 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळं प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.